नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, फार्मसीसाठी खूप सुवर्ण संधी आहे. या विद्यार्थ्याची फार्मसी झालेली आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. कारण एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत औषध निरीक्षक गट ब याची जाहिरात निघालेली आहे. काय आहे जाहिरात, पात्रता काय आहे, कोण अप्लाय करू शकतो, तुमच्याकडे काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजेत, काय अनुभव पाहिजेत का, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये असेल. परीक्षा कशी असेल या सर्व प्रश्नांची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा आणि आपल्या आजूबाजूला जे फार्मसी झालेले विद्यार्थी आहेत, ज्यांची डिग्री झालेली आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळेल. ठीक आहे. एकूण पद आहेत 109. आता कॅटेगरीनुसार रिझर्वेशन तुम्ही बघून घेऊ शकता. फक्त एकूण 109, त्यापैकी सर्वसाधारण म्हणजे त्यांच्यासाठी 69, महिलांसाठी 33 आणि खेळाडूसाठी 7 पदे आहेत आणि दिव्यांगासाठी एकूण 4 पद. असं हे पदाचं आरक्षणाचा दाखला. तुम्ही पॉज करून हे बघून घेऊ शकता. तुमच्या कॅटेगरी प्रमाणे किती जागा आहेत ते तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे. आता बघूया सगळ्यात महत्वाचं की अर्ज करण्यासाठी कालावधी किती आहे, ठीक आहे, आणि प्रक्रिया काय आहे. बघा, अर्ज तुम्ही आहे ना उद्यापासून म्हणजे 1 ऑगस्ट दुपारी 2 वाजल्यापासून चालू करू शकता आणि जास्तीत जास्त लास्ट डेट आहे तुम्हाला 21 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत. ठीक आहे. हे चलन भरण्याची 21 ऑगस्ट पासून चालू होती, तर ती किती 23 ऑगस्ट पर्यंत, बरोबर आहे. 21 ऑगस्ट लास्ट डेट, अंतिम दिनांक आहे. आणि जर तुम्ही स्टेट बँकेचे चलन काढून जर भरणार असेल तर 25 ऑगस्ट हा लास्ट दिवस असणार आहे. ठीक आहे. आता काय आहे, पदसंख्या व आरक्षणासंदर्भात काही तरतुदी आहेत ते बघून घ्या. भराव्याचे उपरोक्त विषय व पदाचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबत तपशील शासनाच्या मागणीपत्रानुसार आहे. तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. हे या पदामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो असं म्हणतात. ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या फक्त आपण बघून घेऊयात. महत्वाची दुसरी काय आहे की प्रस्तुत संवर्गाकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी, म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 2025-26 या आर्थिक वर्षाचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य राहील. त्याशिवाय तुमचं आरक्षण हे गृहीत धरलं जाणार नाही. पुढचा पॉइंट अजून महत्वाचा आहे. जर तुम्ही आर्थिक 25-26 या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. कशासाठी, इतर समाज बहुजन कल्याण विभागाअंतर्गत, म्हणजे तुम्ही आरक्षणाचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल जोडावं लागेल, असं त्याचा थोडक्यात अर्थ होतो. पुढे खेळाडूसाठी आरक्षण जे काय आहे तुम्ही वाचून घेऊ शकता. इथे व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघून घेऊ शकता. पुढे दिव्यांग संदर्भातही तेच आहे, कारण की सगळ्यांना जे लागू आहे तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे, जे महत्वाचं आहे. इथं पॉज करून हे बघून घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे महत्वाची काय बाब आहे, सगळ्यात महत्वाचं की S15 ही वेतन श्रेणी आहे आणि सुरुवात बेसिक तुमचं 41,800 म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली 42,000 असं धरूयात. आता 42,000 आहे तर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली पगार किती भेटेल, पहिलं वेतन तुमचं किती राहील, तर तो 80,000 राहील. अप्रॉक्सिमेटली किती, पहिलं वेतन तुमचं 80,000 एवढं राहणार आहे. ठीक आहे. वयोमर्यादा काय आहे, तुमचं वय किती मध्ये असणं गरजेचं आहे, कमीत कमी तुमचं 18 वर्ष वय असणं गरजेचं आहे आणि खुल्या वर्गासाठी म्हणजे अराखीवसाठी जास्तीत जास्त 38 पेक्षा कमी वय तुमचं असणं गरजेचं आहे. मागासवर्गीय म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल किंवा अनाथासाठी जास्तीत जास्त 43 लिमिट आहे. आणि खेळाडू जर तुम्ही असाल तर राखीवसाठी म्हणजे अराखीवसाठी 43 आणि मागासवर्गीयसाठी पण 43. आता माजी सैनिक, आणीबाणी, अल्पसंख्याक यांच्यासाठी मोल्डं गेलं, एकच मिनिट मी ते कट करतो. अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी यांच्यासाठी काय आहे, ते यांच्यासाठी अराखीवसाठी म्हणजे सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष आणि दिव्यांग असाल तर 25 वर्ष ही आहे म्हणजे तुमची वयोमर्यादा.
आता सगळ्यात महत्वाचं की शैक्षणिक अर्हता काय आहे, म्हणजे पात्रता काय आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन ज्याला आपण म्हणूया. ठीक आहे, तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे पजेस डिग्री इन फार्मसी और फार्मास्युटिकल सायन्स और मेडिसिन विथ स्पेशलाइज इन क्लिनिकल फार्माकोलॉजी मायक्रोबायोलॉजी. तर तुमची डिग्री पाहिजेत फार्मसीमध्ये किंवा फार्मास्युटिकल सायन्स किंवा मेडिसिन सोबत विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी. क्लिनिकल फार्माकोलॉजी मध्ये तुमचं स्पेशलायझेशन असेल, म्हणजेच एमफॉर्म असेल किंवा मायक्रोबायोलॉजी जरी असेल तरी तुमचं चालेल. ठीक आहे, स्पेशलायझेशन. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांक सादर करण्याची, म्हणजे अर्ज सादर करण्याची जी काही तारीख होती, किती तारीख, आता 21 आपण बघितली ना, एकदा बघून घेऊयात परत. अर्ज सादर करण्याची तारीख किती, लास्ट डेट, हा, तर 21 तारीख पर्यंत, 21 पर्यंत तुमचा रिझल्ट लागणं गरजेचं आहे. 21 पर्यंत तुमचा जर रिझल्ट लागलेला असेल तर तुम्ही बॅचलर असा, म्हणजे तुमची डिग्री कंप्लीट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. ठीक आहे, आता शैक्षणिक अर्हता आपण बघत होतो, बरोबर आहे. तर ही झाली शैक्षणिक अर्हता. ओके, आता शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांक आपण म्हटलेला आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये अनुसार अर्ज सादर करण्याचा विहित केलेली अंतिम दिनांकास, म्हणजे किती, 21 ऑगस्ट, बरोबर. या तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट लागला तर तुम्ही अर्ज करू शकता. आता निवड प्रक्रिया कशी राहणार आहे, हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्याकरिता पात्र असणार नाही. बरोबर, हा क्लॉज आहे की तुमच्याकडे जी काही अर्हता झालेली आहे, सांगितलेली आहे, तुमची डिग्री किंवा म्हणजे बॅचलर तुम्ही जर असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. परंतु जर उमेदवार पुरेशा प्रमाणात नसेल तर आयोग काय करत असतं, परीक्षा घेत नसतं, डायरेक्ट इंटरव्ह्यूला बोलवत असतं. तर तुमच्याकडे किमान अर्हता आहे, म्हणजे परीक्षा नाही घेणार तर मग तुमच्या ज्या मेरिटनुसार शॉर्टलिस्ट करतील ते, बरोबर आहे. जर तुमच्याकडे फक्त अर्हता आहे म्हणून तुम्हाला मुलाखतीला बोलवतील असं याचा अर्थ होत नाही. तर आयोगाला एक्झाम घ्यायची नसेल, चालणी परीक्षा घ्यायची नसेल तर ते मेरिटनुसार ते शॉर्टलिस्ट करतील, त्या पुरेशा उमेदवाराला बोलवतील. जाहिराती अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल तर अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवाराच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवाराची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक आरक्षणानुसार योग्य निकषाच्या आधारे अथवा चालणी परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी पात्र उमेदवाराची संख्या मर्यादित करण्यात येईल. आता असंही होऊ शकतं खूप कमी अर्ज गेले, यासाठीच म्हणतो ना व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे जेणेकरून योग्य कॉम्पिटिशन होईल आणि पात्र उमेदवाराला नोकरी मिळेल. तर ह्या क्लॉज 11.2चं म्हणजे सांगायचं काय आहे की जर कमी संख्या असेल आणि शैक्षणिक अर्हता म्हणजे पर्सेंटेज नुसार जर निकष या निकषावर मुलाखती घ्यायचं ठरलं नाही, म्हणजे त्यावरती करता आले नाही, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज आले तर चालणी परीक्षा होईल. ओके, आता चालणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास शैक्षणिक अर्हता स्थितील केली जाणार नाही. बरोबर आहे, ती मिनिमम अर्हता आहे तर ती स्थितील केली जाणार नाही. चालणी परीक्षा घेण्यात आल्यास आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार किमान पर्सेंटाईल अर्हता मान लागू केलं जाईल. म्हणजे तुम्हाला किमान जे की समजा 40%, 45% जे काही आहे तर त्यानुसार तेवढे मार्क तुम्हाला किमान पडले तर तुम्हाला मुलाखतीला बोलवण्यात येईल. ठीक आहे, आता चालणी परीक्षेचे अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम आणि इतर बाबी लागू झाल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. आता समजा आयोगाने जर ठरवलं तर परीक्षा घ्यायची चालणी परीक्षा, मग काय आयोग काय करणार आहे, वेबसाईटवर अभ्यासक्रम सांगणार आहे, परीक्षेचं माध्यम सांगणार आहे, परीक्षा किती गुणाची राहील, किती वेळ राहील, केव्हा राहील, या सगळ्या गोष्टी केव्हा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आता तुम्ही नियमित संकेतस्थळ पाहत नाही, तुमच्यासाठी ऑप्शन काय आहे, तुम्ही सेवा अकॅडमीला सबस्क्राईब करून ठेवायचं, तुम्हाला नियमित अपडेट तुम्हाला मिळत जाईल. आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, टेलिग्राम चॅनलवरती काही गोष्टी तुम्हाला कळत राहतात, म्हणून टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे त्याद्वारे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. आणि विशेष म्हणजे जे DMRचं
परीक्षेचा अभ्यास करतात तर त्यांच्यासाठी फार्मसीच्या नोट्स आपण शेअर केलेल्या आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचलेही असतील. नसेल तर सेवा अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. खूप महत्त्वाच्या नोट्स आहेत. ठीक आहे. आता आणि विशेष म्हणजे निःशुल्क आहे. मुलाखतीसाठी किमान 21% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल. म्हणजे मुलाखतीमध्ये तुम्हाला 41%, मी 21 बोललो का, 41% किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला गुण मिळले तरच तुमची मुलाखती म्हणजे गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचा शिफारशीसाठी म्हणजे त्याला थोडक्यात त्याची शिफारस केली जाईल, याचा असा अर्थ होतो. प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया औषध निरीक्षक गट ब, वैद्यकीय शिक्षण, औषध द्रव्ये विभाग, प्रवेश नियम 2024 तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारित केलेल्या कार्यपद्धती, ते काही नाही, ते नॉमिनल आहे. ठीक आहे. आता पुढे अर्ज करण्याची पद्धत, हे तर आयोगाच्या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही यापूर्वी जर केलं नसेल अर्ज तरी बी तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची गरज आहे. केवायसी काही नाही, एकदम सोपी प्रक्रिया आहे. तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर काही क्षणामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन जाते. आता कागदपत्र कुठले लागणार आहेत ते आपण एकदा याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही, स्क्रीनवरती आता दिसत असेल. वयाचा पुरावा, अर्जात नावाचा पुरावा, अर्जदाराचे नावाचा पुरावा, ओके, SSC वगैरे, शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर त्याचा पुरावा, नॉन क्रिमिनल, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, खेळाडू असेल तर त्याचा पुरावा, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वगैरे असेल त्यांचं आरक्षणाचा दावा असल्यास अधिवासाचं प्रमाणपत्र म्हणजे नॅशनॅलिटी, ओके, SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्यास म्हणजे पुरावा त्याचा लागतो, आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे सगळ्यांना कंपल्सरी आहे. म्हणजे याच्यापैकी तुम्हाला जे काही लागू आहेत ते तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही बघून घेऊ शकता. ते तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहेत. आणि डॉक्युमेंट काय पाहिजेत तर मॅक्झिमम हे किती 500 KB आणि मिनिमम 50 KB या साईजचा फॉर्मॅट लागतो तुम्हाला. ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर काही महत्वाच्या बाबी राहिल्यात काय ते आपण बघून घेऊयात. त्यानंतर काही महत्वाचे आहेत का सर्वसाधारण, ओके, फीचा नमुना येईल, ओके, शुल्क किती आहे, ओके, अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 394 रुपये ही फीज आहे, आणि मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा अनाथ दिव्यांगासाठी 294 रुपये ही फी आहे, आणि फी ही नॉन रिफंडेबल असते, ओके. आणि फॉर्म भरल्याच्या नंतर फी पेड केल्याशिवाय तुमचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही, हे पण लक्षात घ्या. परीक्षा फी भरण्याचे 2 माध्यम आहेत. ऑनलाईन तुम्ही करू शकता किंवा बँकेच्या चलनाद्वारे पण तुम्ही करू शकता. आता सेवा प्रवेशोत्तर शर्ती वगैरे त्याची काही गरज नाही, ते आपण नंतर बघूया. ठीक आहे. तुमची कमेंट आली तर नंतर मी पण बनवेल त्याच्यावरती व्हिडिओ. ठीक आहे. एवढंच सांगायचं होतं. शेवटी खूप चांगली संधी आहे, वारंवार अशी संधी येत नसते. तर डिग्री झालेल्या, फार्मसीमध्ये डिग्री झालेल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना एक चांगली नोकरीची संधी मिळून येईल. ठीक आहे. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जर अभ्यासक्रम जर डिसाईड झाला तर तोही तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. त्यासाठी सेवा अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.